नागपूर शहरामध्ये झालेले खड्डे बघता काँग्रेसने आंदोलन पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते खड्ड्यामध्ये बसून या ठिकाणी आंदोलन करत आहे। नागपूर बना गड्डापूर अशा प्रकारचे बॅनर पोस्टर हातात घेऊन या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की बसस्टँड परिसरामध्ये जे डांबरी रस्ते आहे त्या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे आणि त्या खड्ड्यांमुळे नागपूरकरांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो आहे। त्यामुळे काँग्रेसने रस्त्यावर उतरून मंगल ग्रह पर आपका स्वागत है नागपूर असं म्हणत आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। काय नेमका आंदोलन आहे तुमचं आणि या खड्ड्यांमध्ये? पिछले कई सालों में नागपुर शहर में भारतीय जनता पार्टी की यहाँ पे सत्ता है। उनके भारतीय जनता पार्टी के द्वारा जो बातें की जा रही है कि आने वाले समय में हम नए नागपुर शहर को बनाने जा रहे हैं, लेकिन सबसे पहले हमारी मांग है कि जो पुराना नागपुर है, जो पुराने रहवासी इलाके हैं, वहाँ पे सुधार किया जाए। ये आप हालत देख रहे हो। आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन है। आज हम उनके जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ पे गड्ढों का 1 साल के बाद हम वापस आकर जो देख रहे हैं, आज हम यहाँ पे देख रहे हैं कि 1 साल के बाद भी गड्ढे वैसे के वैसे ही है। भारतीय जनता पार्टी और उनके जो यहाँ पे जितने भी नेतागण हैं, माननीय सम्मान्य नेतागण हैं, जो वादे करते हैं ये सारे खोखले वादे हैं, ये सारे झूठे वादे हैं। लोगों को जो तकलीफ हो रही है उसके तरफ किसी का ध्यान नहीं है और ये सिर्फ वोट चोरी से बनी हुई सरकार है, ये हमारा कहना है। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे खड्डे पडलेले आहे आणि खास करून डांबरी रस्त्यावर, तसं नागपुरात शहरात जर बघितलं तर सिमेंट रस्त्यांचं जाळं विणलं गेलं। मात्र काही ठिकाणी ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहे त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे। त्याचा प्रवाशांनाही त्रास होतो, जाणाऱ्या येणाऱ्यांनाही त्रास होतो आणि त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसने जे आहे ते हे आंदोलन या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।